आता जर असंच म्हणायचं असेल, प्रत्येक महापालिका आणि प्रत्येक शहराचा कारभार हा वेगळा आहे. मग असं जर आपल्याला बघायचं असेल तर आमचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये मग भाजपा हा मोठा भाऊ आहे. भाजपाची सत्ता आहे. भाजपाचं संख्याबळ खूप जास्त आहे. त्यामुळे मला असं वाटतं अशी जर तुलना होणार असेल तर ती अत्यंत चुकीची आहे. म्हणजे जर तुम्ही महायुतीमध्ये लढलेले आहात, पण तुम्ही इथे जर आम्हाला दाबण्याचा आणि आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला, तर असं तर चालणार नाही. मग महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी म्हणजे 80% ठिकाणी तर भाजपाची सत्ता आहे. मग बाकी ठिकाणी हे असंच भाजपाने केलं करणं बरोबर असेल का? तर मला असं वाटतं की जर आपण महायुतीत लढलं आणि ह्याच्यापेक्षाही मला असं वाटतं की आपण ठाणेकरांच्या हितासाठी सगळे तिकडे बसलो आहोत. ठाणेकरांचे विकासाचे मुद्दे, ठाणेकरांसाठी काय चांगलं आहे याच्यासाठी आपण तिकडे चर्चा करतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलून दिलं गेलं पाहिजे. म्हणजे अगदी विरोधी पक्षातला नगरसेवक असेल त्याचंही म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे, कारण तो प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही नवी मुंबई आणि ठाणे जर कंपॅरिझन करणार असाल, तर मग उद्या आम्ही मुंबई आणि ठाण्याची कंपॅरिझन करू. तर हे काय बरोबर नाहीये. ही पद्धत चुकीची आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या महासभेमध्ये मी अशी आशा करते की पुढच्या महासभेचा सगळा जो काही आता जसा गोंधळ झाला तसा होणार नाही आणि आमचे प्रश्न हे अधिकारी आम्हाला व्यवस्थित उत्तर आम्हाला देतील. तर हे बघा, नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढलेली आहे. त्यामुळे त्यांचा महायुतीच्या निर्णयाचा काय संबंध येत नाही. ठाण्यामध्ये महायुतीमध्ये आपण लढलेलो आहे, महायुतीमध्ये निवडून आलेलो आहे. त्याच्यामुळे सत्तेमध्ये सहभाग हा महायुतीच्या दोन्ही लोकप्रतिनिधींचा असायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि जर नवी मुंबईशी जी ते त्या धर्तीवर जर ते ठाण्यामध्ये जर अशी भूमिका घेत असतील तर मग आम्ही अशीच भूमिका मुंबई महानगरपालिकेमध्ये घेतली तर चालेल का?